एक गाव होते. त्या गावात माधव नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो रोज जंगलात लाकडं तोडायला जात असत. त्याला आजही लाकडं तोडायला जायचे होते, म्हणून तो लाकडं तोडायसाठी म्हणून जंगलात गेला. त्याला पाहिजे तशी लाकडं न मिळाल्याने तो जंगलात खोलवर गेला आणि त्याला ते झाड सापडले. मग तो त्या झाडाला कापू लागला. थोड्या वेळानंतर त्या झाडामधून त्याला आवाज आला आणि तो झाड म्हणू लागला, "अरे माधवा, हे तू काय करतोयस? तू मला का बरं तोडतोयस? मी तुझा श्वास आहे आणि तू जर मला तोडलास तर तुला ऑक्सिजन कसं का बरं मिळेल?" मग माधव थोडा वेळ थांबला आणि त्याने थोडा वेळ विचार केला की हा झाड तर बरोबर बोलत आहे की जर आपण हे जंगल नष्ट केले तर या झाडांमुळे जो आपल्याला ऑक्सिजन मिळतो आहे तो आपल्याला कसा मिळेल आणि फळं कशी मिळतील, फुलं कशी मिळतील आणि प्राण्यांना खाद्यपदार्थ कुठून मिळतील. म्हणून त्याने विचार केला की आपण या झाडाला नाही तोडूया. मग माधव त्या झाडाची माफी मागू लागला. माधव म्हणाला, "अरे झाडा, तू मला माफ कर. मी याच्यानंतर तुला कधीच तोडणार नाही आणि इतरांनाही सांगेल की झाडे लावा आणि झाडे जगवा. झाडे तोडू नका. झाडे आपला श्वास आहेत. आपण जर झाडांना तोडलं, जंगल नष्ट केलं तर हे झाडं आपल्याला जगायला मुश्किल करतील. म्हणून आपण झाडं लावावीत आणि ऑक्सिजन मिळवावा." मित्रांनो, या गोष्टीमधून आपल्याला एकच समजते की आपण जर आज झाडं लावले तर ते झाड आपल्याला समोर चालून जगण्यासाठी आशा देतील आणि ऑक्सिजनही देतील. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर माझी गोष्ट आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी मला फॉलो करा. धन्यवाद.